हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 62 धंद्यातील मंदी. अफलातून नगरीतील बाळकोबांचा व्यापार होता. ते चहाचे व्यापारी होते. ते प्रामाणिकपणे व्यापार करत असत. दरही वाजवी असे. चहाची प्रत चांगली असल्यामुळे त्यांचा चहा अफलातून नगरीत फार प्रसिद्ध होता. विशेष करून त्यांचे बाळकोबा चहा मिक्सर लोकांना फार आवडत असे. ते घाऊक विक्री करत असत. दूरदूरचे दुकानदार त्यांच्याकडून घाऊक दरात चहा खरेदी करत असत. तसेच बाळकोबा किरकोळ विक्रीही करत असत. किरकोळ विक्रीचा भाव घाऊक भावापेक्षा किंचित जास्त होता. तरीही इतर ठिकाणांपेक्षा तो दर खूपच स्वस्त होता. त्यामुळे कितीतरी लोक तेथे येऊन किरकोळीत चहा खरेदी करत असत. बाळकोबांचा व्यापार मोठा तेजीत चालला होता. त्यांना गिऱ्हाईक आवरत नसे. कितीही माल तयार केला तरी तो कमीच होत असे. दुकानात गिऱ्हाईकांची खूप गर्दी होत असे. दररोज लोक रांगा लावून माल नेत असत. गिऱ्हाईकांची इतकी गर्दी होत असे की रोज किमान 100 लोक तरी दुकानाची वेळ संपली म्हणून परत जात असत. अशा परत जात असलेल्या गिऱ्हाईकांना बाळकोबा क्रमांकाचा बिल्ला देत असत. त्यांना दुसऱ्या दिवशी येऊन रांग धरावी लागे. लोक येत असत. बाळकोबांनी या धंद्यावर 7 पिढ्या पुरेल एवढी धनसंपत्ती मिळवली होती. परंतु एक दिवस ते चिंताक्रांत अवस्थेत बसलेले दिसले. खूप अस्वस्थ झाले होते. डोळ्यात निराशेचे अश्रू होते. त्यांना त्याच्या एका जवळच्या मित्राने त्यांची विचारपूस करताना त्यांच्या निराशेचे कारण विचारले. बाळकोबा फार काळजीयुक्त आवाजात म्हणाले, "अरे मित्रा, सध्या धंद्यात मंदीची लाट आली आहे. मला धंद्याची फार काळजी वाटत आहे. सध्या पूर्वीसारखं गिऱ्हाईक येत नाही." त्यांच्या मित्राला याचं मोठं आश्चर्य वाटलं. त्याने पाहिले तर दुकानात खूप गर्दी होत होती. दुकान बंद होताना लोक क्रमांकाचा बिल्ला घेऊन जात होते. मित्राला तर गिऱ्हाईक कमी झाल्यासारखे वाटले नाही. त्याने तसे बाळकोबांना म्हटलेही की दुकानात तर पूर्वीसारखीच गर्दी दिसत आहे. त्यावर बाळकोबा म्हणाले, "मित्रा, खरंच धंदा बुडीत येऊ लागला आहे. पूर्वी दररोज निदान 100 लोक तरी दुकानाची वेळ संपली म्हणून परत जात असत. परंतु गेला 1 आठवडा फक्त 90 लोकच वेळ संपली म्हणून परत गेले." हरि ओम.